नमस्कार. नमस्कार. तुमचा पत्ता सांगा. संतोष रामचंद्र काकडे, भोशी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. ओके. आता जे आपण बघतोय साधारण किती जनावरांचा गोठा आहे तुमचा? 13 जनावर आहे. 13 जनावर. तर आता जी ही म्हैस आहे, तर ह्या साधारण म्हशीचे वेत किती झालीत? ही चौथी आता 4 वेत झालीत. तर तुम्हाला मागच्या 3 वेताचा जो तुमचा अनुभव आहे तो काय अनुभव आहे? अनुभव म्हणजे ती वासरच मरत होती. वासर मारायचे? कशामुळं? काय माहिती, डॉक्टर म्हणायचे काय कमी पडलं असेल काय तरी. म्हणजे मागच्या 3 वेतामध्ये सर्व जे 2 वेतामध्ये जेवढे वेत झाले तेवढ्या वेतामध्ये पूर्ण त्याचं जे वासरू आहे ती मरून आलेलं. म्हणजे बाहेर आल्यावर मारायचं का आतमध्येच मारायचं? आतमध्येच मरत होती. मग ती काढण्यासाठी वगैरे काय करायला लागायचं? डॉक्टर बोलवायचे, पैसे काढवायचे, 10,000 रुपये घ्यायचे डॉक्टर. म्हणजे वासरू बाहेर काढायला 10,000 रुपये खर्च? हा, सगळं ट्रीटमेंट करायचं. ओके. आणि जो म्हशीला जे त्रास व्हायचा त्या बाबतीत काय तुमचं? दूध देतच नव्हती ती. म्हणजे मागचे 2 वेत दूधच दिलं नाही? बिलकुल नाही. तर तर साधारण आता जी तुम्ही ह्या वर्षी बदल केलाय, काय बदल केलाय? मिल्क चार्जेस वापरायला चालू केले. किती मिल्क चार्जर चाललंय? त्यातली एक टोपणास हिला 30 किलोच्या आसपास गात गेल्यापासून चालली. म्हणजे म्हैस भरल्यापासून आतापर्यंत 30 किलो उडवले. तर काय बदल काय वाटतंय काय म्हशीमध्ये? वासरू इथं एकदम व्यवस्थित आहे. दूध देते, 4-5 लिटर दूध देते एका टायमाला. म्हणजे गेल्या 2 वेतामध्ये बिलकुल दूध दिलं नाही? मग साधारण किती नुकसान झालं तुमचं? 50,000 रुपये एका वेताचं नुकसान झालं. म्हणजे 2 वेताचं मिळून 1 लाख रुपये तुमचं नुकसान झालं. आणि एका जरी वेतामध्ये जरी रेडी झाली असते तर ती केवढ्याला गेली? 1 लाख रुपयाची रेडी. ती 1 लाख रुपये म्हणजे 2 लाख नुकसान झालं. आणि तुम्हाला डॉक्टरांना 2 वेतात किती खर्च करावा लागला? 30,000 रुपये गेले. 2 वेतात 30,000 म्हणजे 2,30,000 रुपये तुमचं नुकसान झालंय 2 वर्षामध्ये, बरोबर? तर ह्या वर्षी तुम्ही मिल्क चार्जरवर किती खर्च केला? किती 7,000 ते 8,000 रुपये गाय म्हशीला गेले एका. म्हणजे 8,000 रुपये ह्या वर्षी म्हशीला तुम्ही मिल्क चार्जर चारले. की आतापर्यंत सर्व डॉक्टर ह्याला खर्च केला, सर्व पावडर वगैरे चारल्या, पण तरी पण तुम्हाला काय त्याच्यात यश भेटलं नाही. तर ह्या वर्षी 8,000च्या मिल्क चार्जर मध्ये तुम्हाला पूर्ण वासरू पण एकदम सोयीस्कर आलं. वेताना काय त्रास झाला का? काय सुद्धा नाही. ऑटोमॅटिक बिगर वडता वासरू आलेलं. आणि झारा बाबतीत काय अनुभव आहे तुमचा? काय नाही, एकदम लगेच पडला. झार पण लगी पडला. मग एवढा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? मिल्क चार्जर चांगला आहे. आता मी सगळ्यांनी वापरायला चालू केली. तुम्ही सर्वांना चालू केलं म्हणजे तुम्ही पहिलं म्हटला होता माझ्या म्हशीला रिझल्ट आला तर पावडरीत दम आहे. आता सगळ्यांनी चालू आहे. बरोबर. शेणाची पोटी एकदम व्यवस्थित घट्ट, पहिली पातळ यायची, आता एकदम घट्ट. दूध चविष्ट लागते. दूध चविष्ट लागते. जर तुम्हाला जर मिल्क चार्जर जर ह्या वेळेला भेटलं नसतं तर आज काय परिस्थिती असली असती? आता काय वासरू गेलं असतं, दूध बी मिळालं नसतं. म्हणजे ह्या वर्षी पण तुम्हाला असं एवढं जबरदस्ती पाडी, आणि ही जी पाडी बघितली तर काय वाटतं तुम्हाला? प्युअर पंढरपुरी झालेली, एकदम जबरदस्त. आणि क्वालिटी आणि म्हैस एवढी अशी सुधारलेली होती हो ह्याच्या आधी? नाही. कशी असायची म्हैस? लुकडेली होती, आता एकदम टाईट आहे, पूर्ण अशी वाळून गेलेली होती. म्हणजे तिच्या शरीरातली जी कमजोरी आहे ती इतर केमिकल न कधीच भरून निघली नाही आतापर्यंत. म्हणजे आतापर्यंत तुम्ही कॅल्शियम दिलं, पावडरीचे बॅगा वापरल्या, पण काय नाही, रिझल्टच मिळाला. किती म्हणजे 2 वर्ष तुम्ही नेहमी ट्रीटमेंट करतात चाल, तरी पण कधी डॉक्टरला यश भेटलं नाही. काय मग शेवट डॉक्टरने हात टेकलं होतं? काय म्हणले शेवट? बाबा म्हणले तुमची तुम्ही आता राहायचं विकून टाका म्हणजे. म्हणजे विकायचा निर्णय झालता? मग कसं, मग काय तुम्ही विकायची थांबवली कशी काय? मीटिंग झाली. बरं, म्हणजे इथं चर्चा झालं, तेव्हापासून आपण इथंच घेतलेलं आहे मिल्क चार्जर. म्हणजे त्याच्यात जे काय मार्गदर्शन तुम्हाला भेटलं त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवून मिल्क चार्जर चालू केलं. तर आज काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत तुमचं जे आनंद आहे की आज तुमची म्हैशी वाचली, पाडी वाचली आणि तुम्हाला दूध पण दिलं? आणि राम सर सांगतात की
जेवढी आई तंदुरुस्त असेल हा तेवढं तिचं बाळ सुद्धा तंदुरुस्त असणार आहे. बरोबर आहे. त्यामुळं आईची बॉडी जशी आहे तशीच वासराच्या बॉडी तंदुरुस्त आहे. एकदम जबरदस्त एकदम पिल्लू झालेला आहे. ही किती दिवसाचं पिल्लू आहे हो? 15 दिवसाचं. फक्त 15 दिवसाचं. हा. पण आता एकंदर जर नवीन माणूस आला तर त्याला काय वाटतंय किती दिवसाचं असेल? महिना 2 महिन्यात असेल वाटते. एवढं त्याची तब्येत किंवा हेल्थ चांगली. तर आता ही जी म्हैस आहे तुमची, जर समजा तुम्ही जर विकली असती तर काय पैसे आले असते तिला? किती येणार आहे? साधारण किती पैसे आले असते? 70,000 रुपये. जर ही अशी सारखी ही होती म्हणल्यावर भाकड असती तर 20,000ला आलीच ती. हा. आणि आता जर बघितलं आज तुमचा सगळा प्रॉब्लेम मिल्क चार्जरनं सॉल्व्ह केलाय. तर असे जे मिल्क चार्जर असं जर सर्व जनावराला दिलं तर काय होईल? नाही, मला तरी एकदम रिझल्ट चांगला आलेला आहे. आता मी जर्शीला सुद्धा वापरतोय. घट्ट शेण येते, दुधाची क्वालिटी वाढली, फॅट डिग्रीत चांगला बदल झालाय. 3 झिरो लागत होती, आता 4 झिरोवर गेली फॅट. बर. मग ह्याच्या आधी तुम्ही इतर काय प्रोडक्ट दिलते का जनावरांना? पावडर चालू होती. बर. त्यावेळेस काय बदल? काय नाही, शेण पातळ येत होतं, क्वालिटी पण लागत नव्हती. म्हणजे एवढं बाकीचं खर्च करून सुद्धा तुम्हाला कसलाही त्याचा रिझल्ट भेटला नाही. आता जे आपण जर माणसाला आता तुम्ही जी बोलताय ही लोकांना खरं वाटेल का? वाटत नाही, पण आपण अनुभव घेतलेला आहे. हा. म्हणजे 2 वर्ष सलग वासरू आतमध्ये मरत असलेलं आणि दूधही नाही. विशेष म्हणजे पुन्हा दूध नाही, वासरू नाही, फक्त म्हैस सांभाळायचीच. पुन्हा वेच झालं का पुन्हा 15,000 खर्च करायचा, पुन्हा फुकट सांभाळायची. म्हणजे एवढा मोठा तुमचा लॉस झालेला आहे. काय काय वाटतं एकंदरीत तुम्ही काय राम सरांबद्दल काय सांगू इच्छिता की हे तंत्र एकदम चांगलं प्रोडक्ट आहे. हा. आणि मला अनुभव आला की दूध आणि वासरू हा. याच्यावरून चांगल्या पद्धतीने मी सर्व जनावरांनी चालू केले आता. ओके. म्हणजे इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता? हे मिल्क चार्जेस वापरावं. म्हणजे क्वालिटी, फॅट, शेण आजारी पडत नाहीत, शेण एकदम व्यवस्थित येते. ओके. म्हणजे सर्वात मोठा जी प्रॉब्लेम आहे ती कधीच राम सर नेहमी सांगतात, कुठलीही जरी गोष्ट असेल ती आतून तिची रिकव्हरी झाली पाहिजे. बाहेरून दूर केली पाहिजे. बाहेरून आपण किती जरी प्रयत्न केला तर ती रिकव्हर होत नसते. त्याला आतूनच आपल्याला रिकव्हर करावं लागतं. मिल्क चार्जर असेल किंवा एसीटी वैदिक हे जनावराला किंवा शेतीला आतून पोषण देतं आणि स्ट्रॉंग करतं. म्हणजे कमजोरीमुळे रोग येतो. हे जे आपण सर्वांना सांगतो तेच तुमच्या जनावर बाबतीत बी झालेलं आहे. जे आतापर्यंत 2 व्यथामध्ये जे ज्या वेळेस तुमचं वासरू आतमध्ये मेलं ती त्याला ज्या गोष्टी मिळायला पाहिजे होत्या तो मिळत नव्हत्या, ती मिल्क चार्जरमुळे त्याला मिळाला. त्याच्यामुळे ते आज एकदम सशक्त आई सशक्त बाळ हे आपल्याला बघायला भेटतंय. आज एक कालवाडात डरगळत होते एकदम पातळ. बर. डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर म्हणले येतो संध्याकाळी. हा. मी सकाळी काय केलं आल्यानंतर ते मिल्क चार्ज एवढं घेतलं, हा. पाजलं. हा. 2 तासात त्याची पावटी आली. म्हणजे पातळ संडास 2 तासात एकदम ओके बिगर डॉक्टरचे. हा. हे खरं वाटेल का आपण सांगता येईल? डॉक्टरना 250 रुपये नेले असते, इंजेक्शन दिले असते. हा. पण आता हे तुमचं एक पुडा येतोय आता तेवढ्यात 50 ग्रॅमच पाजलं. हा. साधारण त्या 50 ग्रॅमला किती खर्च आला असता? लय झालं तुम्हाला एक 15-20 रुपये. 15-20 रुपये बरोबर. पण तुमचा 250 रुपये त्यात पण लगेच बचत झाले. 2 तासात पोटी आली. 2 तासात. आता हे जे चमत्कारिक रिझल्ट आहेत हे जे आपल्या गोट्यामध्ये जर बघितलं आता तर सर्व गायींना तुम्ही चालू केलं. आणि पहिल्या अशा गायी होत्या का तुमच्या? मिल्क चार्जर चालू केल्यापासून आता ही बघितली गाय तर चमकतीये. तेल लावल्यासारखं असं एकदम त्याचं चोपडं पूर्ण त्वचा झालेली. त्वचा घाण केसवरची निघून झाली. पहिली कशी असायची जनावरांची त्वचा? निरोगी असल्यासारखी दिसायची. म्हणजे असं केस विस जास्त. हा. ओके ओके. तर तुम्हाला मिल्क चार्जर कोण उपलब्ध करून देतं वगैरे? आमच्याच बाचे. ओके.
नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. विश्वजित काकडे, राहणार बोसे, तालुका पंढरपूर. मोबाईल नंबर 8600 039 2329. ओके, धन्यवाद.